जागतिक स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे जगभर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पेट्रोल, डिझेल तसेच LPG गॅसच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही काळासाठी गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ शकतो. या संभाव्य परिस्थितीचा विचार करून निर्मळ येथील नीता डाबरे यांनी गृहिणींना इंधन बचतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. घरातील स्वयंपाकघर हे कुटुंबाच्या व्यवस्थापनाचे केंद्र असते आणि त्या व्यवस्थेची सूत्रे गृहिणींच्या हातात असतात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत इंधनाचा सुयोग्य वापर, नियोजन आणि बचत करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. गृहिणींनी दैनंदिन स्वयंपाक करताना काही सोप्या उपायांचा अवलंब केल्यास गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते असे सांगताना त्यांनी प्रेशर कुकरचा अधिक वापर करणे, डाळी, कडधान्य आधी भिजवून ठेवणे, स्वयंपाक करताना भांड्यांवर झाकण ठेवणे, मध्यम आचेवर स्वयंपाक करणे तसेच स्वयंपाकापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवणे अशा उपायांची माहिती दिली. शक्य असल्यास एकाच वेळी 2-3 पदार्थ शिजवण्याचे नियोजन करणे, सपाट तळाची भांडी वापरणे, बर्नर व गॅस स्टोव्ह स्वच्छ ठेवणे, गरजेपेक्षा जास्त पाणी न वापरणे आणि पदार्थ शिजल्यानंतर गॅस तात्काळ बंद करणे यासारख्या सवयी लावण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय सोलर कुकर आणि इलेक्ट्रिक कुकरचा वापर, आठवड्याचे मेनू प्लॅनिंग, लहान पदार्थांसाठी लहान भांडी वापरणे आणि गॅस लीक किंवा बर्नर खराब असल्यास तात्काळ दुरुस्ती करणे यावरही त्यांनी भर दिला. आज आपण किचनमध्ये थोडी काळजी घेतली तर उद्या महागाई आणि तुटवड्याचा परिणाम कमी करता येईल. सुजाण गृहिणी ही फक्त घरच नाही तर समाज आणि देशही सांभाळते. इंधनाची बचत कुटुंबाची सुरक्षितता आणि देशाची जबाबदारी असा संदेश देत नीता डाबरे यांनी सर्व गृहिणींना इंधन बचतीचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.